आम्ही राजकारणामध्ये अनेक सभा केलेल्या आहेत, आम्ही टीका केले, परंतु मुद्द्याला धरून या ठिकाणी आम्ही टीका करतो। आमची टीका असते ती ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची। जे लोक ग्रामपंचायत सुद्धा खायला मागे पुढे बघत नाही ते आता आम्हाला नीतिमत्ता शिकवायला निघाले। बंटी पाटलाला नीतिमत्ता शिकवायला गेले, बंटी पाटलाच्या उमेदवाराचं काढायला लागले। मी जर काढायला गेलो तर 7-12 पाक 99 वर्षाचा काढेल, 99 वर्षाचा काढेल। जगला अवघड होईल। ग्रामपंचायत मध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या सगळा इतिहास माझ्या समोर या ठिकाणी आहे। त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, माझ्या उमेदवारांच्या नादाला या ठिकाणी लढाई करा, पुढच्या लढाई करा। पुढल्या लढाई करताना पाटील पुढे एवढं लक्षात ठेवा, लढाई आहे ती राजकारणामध्ये लोकशाहीची लढाई आपण मताद्वारे या ठिकाणी करूया। मी भाषण करतो, तुम्ही भाषण करा, जनता निर्णय घेईल कुणाचा या ठिकाणी करायचा, कुणाला मत टाकायचं लोक निर्णय घेतील। भानामती करून नारळ ठेवून लिंबू ठेवून माझ्या घराबाहेर परवा लिंबू ठेवले होते महानगरपालिकेला, मी लिंबू कापून सरबत पिला आणि राहतो, काही होत नाही। या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत। कुणाला या ठिकाणी या भानामती करायला लागतात, ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो, ज्यांना माहित असतं माझ्या जीवावर मी मतं मिळवू शकत नाही, माझ्या कर्तृत्वावर मी मतं मिळवू शकत नाही, ते विरोधकांच्यावर अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। ज्यावेळी अशा गोष्टी घडतात त्यावेळी आपला विजय निश्चित आहे असं आपण ठरवायचं।